आजचा सुद्धा विषय आहे कर्ल्स. मागच्या व्हिडिओमध्ये आपण कर्ल्स शिकलेलो, त्या कर्ल्सचं नाव होतं क्लासिक कर्ल्स. आज आपण कर्ल्समध्ये शिकणार आहोत वेव्स. सो वेव्ससाठी मी हेअर प्रेप करून घेतलेला आहे आधीच. हेअर प्रेपरेशन मात्र इम्पॉर्टंट आहे प्रत्येक केसामध्ये. हेअर प्रेप केल्यानंतर होरिझॉन्टलने मी सेक्शन्स काढले आहेत. आता इथे मी मशीनचा वापर करत आहे 19. तुम्ही इथे 25, 22, 19, 16 नंबर कोणतीही मशीन वापरू शकता. सो मी इथे 19 नंबरचा वापर केलेला आहे. जसं मागच्या व्हिडिओमध्ये आपण पकडली होती ना मशीन, सेम तशीच मी पकडली आहे. फक्त इथे मी काय करते, ओपन करून फक्त त्या रॉडवर रॅप करून घेत आहे एक एक स्टँड. म्हणजे तुम्ही बघता फक्त रॅप, बस फक्त गोल गुंडाळून घ्यायचा आहे. आता इथे काय आहे, माझी मशीन खाली आहे आणि केसांचा जो स्टँड आहे तो वर येत आहे. पण इथे डायरेक्शन मात्र सेम. आता डायरेक्शन तुम्ही म्हणाल की इथे पण सेम, हो, सगळीकडे डायरेक्शन तुमचं सेमच आलं पाहिजे. इथे मी 2 बोटांचं अंतर सोडलेलं आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण 3 बोटांचं 4 बोटांचं अंतर सोडलं होतं. आता इकडे आपण खालच्या दिशेला होती मशीन. आता इथे आपली बघा मशीन खाली आणि हेअरचा स्टँड वरून रॅप होणार आहे. कळलं? वरून रॅप. ही टेक्निक मात्र विसरू नका, ही खूप इम्पॉर्टंट आहे. फक्त आपल्याला रॅप करायचं आहे. इथून आपल्याला खालून असे केस आलेले मशीनवर, इथून आपल्याला मशीनच्या वरून आपल्याला रॅप करायचं आहे. ही टेक्निक मला पूर्ण केसामध्ये फॉलो करायची आहे, फ्रंटला, बॅकला, पूर्ण केसांमध्ये. आणि 2 अंतर सोडलेलं आहे, 2 बोटाचं अंतर. मागच्या व्हिडिओमध्ये 4 बोटाचं अंतर सोडलेलं आहे, इथे मी 2 बोटाचं अंतर सोडलेलं आहे. आता फिनिशिंगसाठी थोडा थोडा स्प्रे मारून घ्यायचा आहे. स्प्रे नाही मारला तरी चालेल, पण जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही थोडा थोडा मारून घ्या. आता पूर्ण टेक्निक मी इथे फॉलो करणार आहे. सेम हॉरिझॉन्टल काढून प्रत्येक स्टँडला कर्ल्स करून घेत आहे. आता मी छोटे छोटे सेक्शन्स घेतलेले आहेत बरं का, स्टार्टिंगपासून. सो माझे 4 कर्ल्स अपोजिट साईड आले पाहिजे, म्हणजे राईटचा लेफ्ट आणि लेफ्टचा राईट असे माझे आले पाहिजे. आता इथे मी 4 इथून करत आहे, 4 त्या दिशेने करत आहे. हीच डायरेक्शन मला फॉलो करायची आहे.
हे पूर्ण झालेले आहेत माझे बॅकचे कर्ल्स. आता हे तुम्हाला कळलेच असतील टेक्निक मी काय काय फॉलो केलेली आहे. सो आता फ्रंट व्हेरिएशन, फ्रंटला सुद्धा आपल्याला तीच टेक्निक फॉलो करायची आहे. फक्त बघा रॉडवरच मी राऊंड राऊंड करत आहे. जे स्टँड आहे तो राऊंड राऊंड करून घेत आहे. एका स्टँडचे 2 स्टँड केलेले आहेत आणि नॉर्मली मी फिरून घेत आहे. आता सेक्शन्स काढल्यानंतर वरचा सेक्शनसुद्धा तुम्हाला तसंच करायचं आहे. आता इथे मी थोडंसं 3 राऊंडमध्ये जात आहे, कारण वरचे थोडे मोठे असतात ना स्टँड, जो व्हॉल्यूम असतो वरच्या केसांवर, तर इथे मी 3 किंवा 4च्या स्टँडमध्ये कर्ल्स करून घेणार आहे. आता इथे माझे 3च होत आहेत, कधी कधी 4सुद्धा होतात. जसं व्हॉल्यूम जसा असतो केसांमध्ये तसे 4सुद्धा स्टँड होतील. आता लास्टच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी मिडल पार्टिशन दाखवलेलं, कसं करायचं ते मिडल पार्टिशन. आता इथे मी तुम्हाला ना साईड पार्टिशन दाखवत आहे. साईड पार्टिशनमध्ये मी इथे मिडल पार्टिशन आधी काढून घेतलेलं आहे प्रॉपर, मग साईडमध्ये गेलेली आहे. आता साईड पार्टिशन तुम्हाला क्लायंटच्या हिशोबाने विचारून काढायचं आहे. जर क्लायंटला लेफ्ट साईडला पाहिजे असेल लेफ्ट साईडला, राईटला हवं असेल तर राईट साईडला, ती क्लायंटची चॉईस. सो इथे मी साईड पार्टिशन काढलेलं आहे. आता साईड पार्टिशन पण ना आपला जो आयब्रोचा मिडल पॉईंट असतो ना, तिथून आपल्याला टेलकोम स्ट्रेट दिशेला घेऊन जायचं आहे. तिथून आपला येतो साईड पार्टिशन. आता साईड पार्टिशन केल्यानंतर मी जे साईडचे जे केस होते अदर साईडचे, म्हणजे जिथे व्हॉल्यूम कमी क्रिएट होतं तिथल्या साईडचे मी कर्ल्स करून घेत आहे. सेम टेक्निक फॉलो केलेली आहे, काहीच वेगळं दाखवत नाही आहे तुम्हाला. तुम्हीसुद्धा बघू शकता सेम टेक्निक. इथे आता मला व्हॉल्यूम क्रिएट करायचं आहे. सो व्हॉल्यूम पावडर नक्की ॲड करा. व्हॉल्यूम पावडर ॲड केल्यानंतर व्हॉल्यूम क्रिएट केलेला आहे. आता बघा थोडा बाउन्स आलेला आहे. आता काय होतं माहिती आहे, जेव्हा आपण साईड पार्टिशन देतो ना, तो एका साईडचे केस आहेत ना दुसऱ्या केस म्हणजे साईडला जातात ना, ते एका साईडला जास्त व्हॉल्यूम क्रिएट होतं आणि एका साईडला कमी व्हॉल्यूम क्रिएट होतो. म्हणून थोडं व्हॉल्यूम पावडर ॲड करून थोडं व्हॉल्यूम क्रिएट करा, जे कमी व्हॉल्यूम जिथे असतो केसांचा. आता इथे मी पुढे पण बघा मी व्हॉल्यूम पावडर ॲड करूनच बाउन्स क्रिएट करत आहे. सो तुम्हीसुद्धा असंच बाउन्स क्रिएट करा. बघा किती छान आला आहे, बाउन्स आला आहे की नाही. आता क्लायंटचं हे किती हात पडला ना तरी तो फ्लॅट नाही होणार, कारण मी व्हॉल्यूम पावडर ॲड केलं आहे ना, त्याच्यामुळे तो फ्लॅट नाही होणार. जर विदाऊट तुम्ही व्हॉल्यूम पावडर जर बॅककोमिंग केलं ना तर ते होल्ड नाही होत. सो तुम्हीसुद्धा प्रोडक्टचा जरा वापर करा. आता इथे सेम टेक्निकमध्ये कर्ल्स करून घेतलेले आहेत. इथे आता माझे 4 फिंगरचा गॅप येतो आहे, 4-5 फिंगरचा. हे झालेले आहेत माझे पूर्ण कंप्लीट कर्ल्स. तुम्ही बघू शकता खूप इझी टेक्निक आहे. इथे थोडं थोडं फिनिशिंगसाठी स्प्रेचा वापर करा. आता स्प्रे वापरताना बघा मी फेसवर हात ठेवलेला आहे क्लायंटच्या, जेणेकरून क्लायंटच्या डोळ्यात गेला नाही पाहिजे. हा झालेला आहे माझा फायनल लुक. फायनल लुक बघू शकता, खूप सुंदर वाटतं आहे. पाठी पण थोडा थोडा स्प्रे करून घेते. हे कर्ल्स खूप दिसायला सुंदर वाटतात. आता तुम्हाला इथे पण मी फ्रंट व्हेरिएशन दाखवते, एक फ्रंट. आता बऱ्याच वेळा ना क्लायंटला असं अनकम्फर्टेबल असतात पूर्ण केस ओपन ठेवायला. सो मी काय केलं आहे, आता वरचे जे स्टँड आहेत 2-3 ते असे उचलून पाठच्या दिशेला केसांच्या आतमध्ये, केस असे उचलायचे आहेत मागच्या साईडचे, कानाच्या मागच्या साईडला मी असे पिन केलेलं आहे आणि ते पिन असे केसांनी कवर करून दिलेलं आहे. आता इथे पण बघू शकता मी हे केस उचलून एका साईडचे तिथेसुद्धा बॉबी पिनचा वापर केलेला आहे. मोठा छोटा जे तुम्हाला वाटत तो पिन तुम्ही इथे वापरू शकता आणि कवर करून घेतलेला आहे. छान असं बघू शकता फायनल लुक. इथे झालेली आहे माझी फायनल हेअरस्टाईल. सो कशी वाटली तुम्हाला ही हेअरस्टाईल? प्लीज कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. हा आहे माझा फायनल लुक. थँक्यू सो मच.